पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे वरून कोथिंबीर टाकणं फक्त आनंदी करते। इतक्या पातळ चपात्या तुलाही नाही जमल्या कधी? आनंदी येऊन गेली, तिने सगळं घर आवरलं तिने आपल्यासाठी। हो, आली होती आनंदी। आई आनंदी आली होती तर तू तिला थांबवलं का नाही? जाऊ का दिलंस? तुला असं वाटतं का मी थांबवलं नाही तिला? खूप प्रयत्न केले रे राघवा, थांब थांब, नाही थांबली ती। चिंगीला सोडायला आली होती, तिला सोडलं आणि गेली। जाताना स्वयंपाक करून गेली। आनंदीच्या हातचं जेवण, चला चला आपण जेवूया। हे मला नको आहे। दादा दादा, अरे असं काय करतोस? तुला काय वाटतं हे सगळं जेवण आनंदीने फक्त आमच्यासाठी बनवलंय? अरे आनंदीला माहिती असणार की तुझी रोज किती धावपळ होत असेल ते, आणि तू नीट जेवतही नसशील याचीही जाणीव असेल तिला। आणि मला सांग, तिने बनवलेलं जेवण जर तू जेवला नाहीस तर आवडेल का तिला? तिला वाईट वाटेल ना? ऐक माझं दादा, बस तू जेवायला, मी वाढते। राघवा ये बाळा, ये 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 बस बाळा, मी ये. वाढते। बस हे ठेव, दे बाई लवकर मला। दादा कर सुरुवात। घे घे राघवा। बाई गो, आता मन तृप्त झालं। खरंच खूप बरं वाटतंय। आज तुम्ही अगदी मनापासून जेवणार आहात। माझ्या हातचं जेवण खाऊन खाऊन वैतागलं असेल ना? काय करताय तुम्ही सगळे? आम्ही जेवतोय, तुझ्या आईने बनवलेलं जेवण जेवतोय। मग मला का नाही उठवलं? मला पण जेवायचं आईच्या हातचं। माझ्या ताटात जेव, ये। बाबा सॉरी, पण तू आईसारखं जेवण कधीच बनवू नाही शकत। माहिती आहे मला, आणि मला सुद्धा आयुष्यभर ह्याच चवीचं खायचंय। मग सगळ्यांना हौशी आले। काय ग, कसं वाटलं लेकीला भेटून? हा हौशी,
मावशी अगं आईचं काळीज ग. पोरांपासून लांब असलं काय जवळ असलं काय माया थोडीच कमी होणार आहे. आता माझा नंदू एवढा लहानाचा मोठा झाला पण अजूनही मला काळजी वाटते ग त्याची. आणि तू तर त्या चिंगीला सोडून आलीस आणि इतक्या दिवसांनी भेटलीस आणि पुन्हा घरी सोडून आलीस. तुला काय त्रास होत असेल ह्याची मला कल्पना आहे ग. तुला सांगते माझा नंदू लहान होता ना तेव्हा सुट्टीमध्ये आजोळी जायचा. माझ्या मनाला एवढा त्रास व्हायचा ग काय सांगू तुला. पण तू काळजी करू नकोस. तुझी चिंगी हुशार आहे समजूतदार आहे सगळं सांभाळून घेईल बघ. बघितलंस तुला घरी पण घेऊन गेली ती. पण काय ग तू इकडे येताना रडली नाही ना ती. नाही झोपली होती म्हणून निघू शकले मी. जागी असती ना तर माझाच पाय घरात निघाला नसता. बरोबर आहे तुझं. असंच असतं ग बाईचं आयुष्य. किती स्वतःच्या पायावर उभं राहिलं ना तरी मायेचे पाश नाही सोडता येत. पण तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल बघ. मावशी तुमचे आभार कसे मानणं खरंच कळत नाही मला. कसले आभार आणि कसलं काय. नाही खरंच तुम्ही मला राहायला जागा दिली. माझ्या पाठीशी उभ्या राहिला तुम्ही. विश्वास ठेवला माझ्यावर. नाही तर काय केलं असतं देव जाणे. कदाचित गेले असते मी घरी परत. पण मावशी जोपर्यंत यांना त्यांच्या आयुष्यात माझ्या जागेची जाणीव होत नाही ना तोपर्यंत मी नाही जाणार. बरोबर आहे तुझं. नकोच जाऊ. बरं तू काय खाल्लंस का. नाही पण मावशी सगळ्यांसाठी स्वयंपाक करून आले मी. वाटलंच मला सर्वांसाठी स्वयंपाक केलास पण तू काही खाल्लं नसशील. थांब तुला दूध पोहे देते खाऊन घे. हं मावशी मावशी आओ नको भूक नाहीये मला. नको. हे बघ हट्ट केलास ना तर घराबाहेर काढेन मी तुला. मग जा कुठे जायचं तिकडे. मावशी अहो ठीक आहे खाते मी. बस मी आणते तुझ्यासाठी. हं, बस. आनंदी एवढ्या जवळ येऊनही एवढ्या जवळ असूनही आपण भेटू शकलो नाही. मला तुला भेटायचंय आनंदी. मला तुझ्याशी बोलायचंय. आनंदी बरे तुम्हाला भेटायला नकार दिला असलास तरी नियतीच्या मनात आहे की आपण एकत्र यावं. चिंगीची इच्छा पूर्ण झाली आणि मला सुद्धा समजलंस की तू कुठे आहेस. मी नाही तुझ्यापासून आता लांब राहू शकणार. नाही म्हणजे मला माहिती तू कुठे आहेस आणि मला तुला भेटायचंय. मला तुझ्याशी बोलायचंय. खूप काही बोलायचंय मला. तुला इथे तुझ्या घरी घेऊन यायचंय. किती लाड करतायत अशाने शेफारेन मी. का भूक लागली असेल का तुला. हा मग नंदू आला. आई अरे अजून तुम्ही दोघी जाग्याच. तुम्ही हे नाही झोपला नाहीत का. मी एक काम करतो मी झोपतो कारण मी खूप दमलोय ना म्हणून. अरे ही आत्ता आली तिच्या घरून. काय काय हो दादा अहो माझी चिंगी आली होती क्लासला. हे आले होते तिला घेऊन. नंतर कुठे गेले काही कळलंच नाही हो.
अहो नंदू ओ अरे तू चेहरा का लपवतोय? चेहरा कुठे लपवतोय? हा ते हे दाढ दुखते माझी. दात हो. बघू बघू आकर आकर. अरे बापरे अगो आनंदी हे बघ केवढे मारले त्याला. नंदू अरे काय काय झालंय? काय झालं? अरे कुणाला अरेला कार्य न करणार तू? ही कोणी हालत केली तुझी? सांग कोणाशी भांडलास तू? मी कोणाशीही भांडलेलं नाही आणि मी काही खरं सांग ना, तर दुसरा गाल सुचून ठेवीन तुझा. मी खरंच काही केलेलं नाही. तू नाही ना काय केलंस? काही झालं नाही ना? नाही, नाही. हा, झोप झोप तू हा झोप. हा. हा? सांगतो, झोप झोप. आलेच हं? दादा हो काय काही नाही. काळं निळं झालंय. दिसतंय एवढं? काय झालं? सांग. कोणी मारलं तुला? नाही नाही झालं नाही. हे बघ आई हे बघ हे बघ नो एंट्री आहे नो एंट्री आहे नो एंट्री. कोणी मारलं तुला? सांग सांग पहिला. वर्षाच्या नवऱ्याने. काय हो. वर्षाचा नवरा? वर्षा म्हणजे 30 तारीख आपल्याकडे आली होती ती. तुम्हाला अतुल दादांनी मारलं? दादा अहो काय घडलं होतं नक्की? ते मी आणि वर्षा बागेत भेटलो तेव्हा तो तिचा नवरा आला होता अतुल. राघव दादा आले म्हणून बरं झालं. ह्यांना काही नाही नाही ते ठीक आहे. त्यांनी तर अतुलला पळवूनच लावला. अरे पण तुला गरजच काय होती त्या वर्षाबरोबर फिरायची? आई वाटू दे आनंदीला वाईट वाटलं तर. अरे मला माझ्या मुलाची काळजी आहे. बघ केवढ्याला पडले ते, केवढा मार लागलाय बघ तुला. आणि तो तिचा नवरा आहे, त्याचं काय चुकलं? हा आपल्या बायकोला दुसऱ्या सोबत बघून कुणी असंच वागेल ना. अरे पण तुला अक्कल पाहिजे ना. तू का दुसऱ्याच्या बायकोवर फिरलास? हा अरे एकूण ते एक असता. तुला काही झालं असतं तर मी कुठे बघितलं असतं? मावशी अहो हे बघ आई एवढं काही झालेलं नाहीये मला. चालेल नाहीये. अर्षात बघ अर्षात बघ 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 बघ. अरे बापरे केवढं लागलं. काळं निळं पडलंय. बघ बघ. आई आता दुखायला लागलं मला खूप. दादा खूप दुखतंय का हो? नाही एवढं नाही. तुम्ही लाख नाही म्हणालो. तुम्ही चला बरं माझ्यासोबत डॉक्टरांकडे. नाही नको नको. मी एक काम करतो ना, मी बर्फ लावतो मग त्याने बरं पडेल. हट्ट करू नको जा. नाही नाही कशाला उगाच जा. नाही. काय करताय तुम्ही? हट्ट तुम्ही दोघी करताय आता. असं नाही ऐकणार तुम्ही. मावशी दुसरा गाल पण सुचवते त्याचा. डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे आपल्याला. चल ग चल. नाही नाही तुम्ही थांबा मावशी, मी घेऊन जाते. तुम्ही काळजी नका करू. आलेच हा, मी. सांभाळून ये ग. हो हो. बापरे केवढं लागले माझ्या पोराला. कधी कुणाच्या अध्यात ना मध्यात माझा पोरगा. कोण कुठली ती वर्षा, तिच्यामुळे माझ्या मुलाला लागलं. कोण आलंय बघते. काय म्हणाले डॉक्टर? नमस्कार. कोण आपण? आनंदी आहे. मी आनंदीचा नवरा राघव. काय काम आहे? ही वेळ झाली का यायची? नाही सॉरी, मला मान्य आहे मला उशीर झाला यायला. काय झालं ना ते माझी मुलगी चिंगी, मी तिला इथे घेऊन आलो होतो तुमच्या कार्यशाळेला. तेव्हा आनंदी मला दिसली होती पण भेट नाही झाली, काही बोलणं नाही झालं. मला फक्त थोडंसं बोलायचं होतं तिच्याशी म्हणून. आत्ता आलास बोलायचं होतं म्हणून? तुमच्या घराण्याची रीत अशीच आहे का रे? तुझी बहीण लग्न झालेली असताना दुसऱ्या कोणाबरोबर फिरते, तिच्यामुळे माझ्या पोराला त्रास सहन करावा लागला. आणि हा हा असा भाऊ. 15 दिवस झाले आपली बायको कोणाकडे आहे, कुठे राहते, काय खाते ह्याची चौकशी सुद्धा केलीस का? आणि आता सापडली म्हणून तू घरी राहायला आलास तिला? एवढा स्वार्थीपणा बरा नव्हे. हा काय रे, तू नवऱ्याची एक तरी जबाबदारी पार पाडलीस? आता आलाय हक्क दाखवायला. काय यायचं आनंदीने तुझ्या सोबत आणि काय बोलायचं रे तुला तिच्याशी?
आणि का तुमच्यासारख्या लोकांशी कुणी संबंध ठेवायचे? अरे तुला जाणीव तरी आहे का तू तिला किती दुखवलंयस ते? बिचारी कशा कशातून जाते हे तुला समजते तरी का? हे बघा, तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे. मला फक्त एकदा नाही भेटणार, नाही भेटणार आनंदी तुला. जा इथून. नाही यायचं तिला तुझ्या समोर. हे बघ, ताप नको देऊ माझ्या डोक्याला. जा. आणि हे बघ, तुम्ही दोन्ही भावंडांनी ना मला तोंडच दाखवू नका. जा इथून. सॉरी, माझ्यामुळे आनंदीला त्रास नाही होणार. परत आला वाटते. काय एकदा सांगितलं ना? काय ग, काय झालं एवढं चिडायला? काय नाही रे, डोक्याला नुसता ताप झालाय माझ्या. तुम्ही या, आत या. काय म्हणाले डॉक्टर? हाडं ठीक आहे ना कवटीची? हे सगळं ठीक आहे, पण इंजेक्शन मुळे जास्त दुखतंय. मला झोपही येते त्यामुळे. ये. ये. हो. मावशी, ह्या दादांच्या गोळ्या. आणि तुम्ही कोणावर चिडलायत? काय ना ग तो? जाऊ दे. मी तुझ्यावर पण चिडले आणि ह्याच्यावर जास्त चिडले. आई, हळू. एवढं कसं होऊ दिलंस रे तू? अख्ख्या आयुष्यात कोणाच्या भानगडीत नाही पडलास. आज पोरीच्या नावावर स्वतः मार खाल्लास. लाज नाही वाटली तुला? काही झालं असतं, एखादं हाड बीड मोडलं असतं मग? सॉरी ना आई, मला आता खूप झोप येते. आपण उद्या बोलूया, मी दमलोय. हो, तू दमलास, पण माझी काळजी वाढून ठेवलीस तू. जा ग जा, तू पण थकलीस, झोप जा. ठीक आहे. मावशी, आई म्हणून तुमची काळजी कळतीये मला. अहो, ते वर्षताईंचा नवरा आहे ना, अतुल भाऊ, थोडे तसेच आहेत ते. मला थोडी कल्पना आली आहे नक्की काय घडलं असेल आज नंदूदादांसोबत. आमच्या वर्षताईंनाही खूप त्रास झालाय त्यांच्यामुळे. वर्षाताई खूप कष्टाने या सगळ्यातनं बाहेर पडल्यात ना. मावशी, तुम्ही वर्षाताईंबद्दल मनात राग नका ठेवू. त्यात तशा. आता जा तू, सकाळी सगळं बोलूया. जा. ठीक आहे. आनंदी, कुठल्याही परिस्थितीत तू आनंद मानतेस. बघ, तू तुझ्या या विश्वात बरोबर रमलीयस.
तू बरोबर सांगत होतीस की तुला माझी गरज नाहीये. मी तुझ्या आयुष्यात परत आलो तर तुझ्या आयुष्यात परत त्रासच होईल. तुला पुन्हा या सगळ्यातून जावं लागेल जे की तू इतके दिवस भोगला आहेस. या आयुष्यामध्ये तुला माझी गरज नाहीये. मी तुला आता तेव्हाच परत आणेन जेव्हा इतकं सुखी, आनंदी, साधं सोपं आयुष्य मी तुला देऊ शकेन.